विठ्ठलराव तसे हुशार माणसं आहेत, त्यांनी पॅनल उभा केला. आणि मी नेहमी म्हणतो, राजकारणामध्ये तुम्ही उभं राहा. विठ्ठलराव हे माझ्या पॅनलच्या विरोधात उभे राहिले, पॅनल तयार केलं, पण त्यांनी एक गोष्टीची काळजी आवर्जून घेतली की त्यांनी मला कधी बोट लावलं नाही. आपला प्रचार करत होते, त्यांनी कधी अपशब्द वापरला नाही, त्यांनी कधी पातळी सोडून बोलले नाही, त्यांनी मला नेहमी सन्मानपूर्वक वागणूक, असं कुठलंही वाक्य जे राजकीय व्यासपटलाला पटणारं नसेल असं वापरलं नाही. त्याचा हा परिणाम आहे की त्यांच्या प्रत्येक कामासाठी मी धावून जातो आणि या एम्प्लॉई सोसायटीच्या कुठल्याही कामाला मी सातत्याने, माननीय नामदार साहेब असतील आणि मी असेल, आम्ही कटिबद्ध आहोत. तुम्ही आम्हाला काम सांगत राहा आणि आम्ही ते पूर्ण करत राहू. मित्रराव, परत एकदा तुम्ही जे प्रेम आमच्यावर दाखवत राहतात असंच प्रेम कायम ठेवा आणि निवडणूक लढवत राहा. जोपर्यंत तुम्ही माझ्या आडव्यात येत नाही तोपर्यंत मी तुमच्या आडव्यात शिरणार नाही, हा शब्द मी तुम्हाला देतो. आणि आपण श्री साई संस्थान एम्प्लॉय सोसायटीच्या वतीने दुर्दैवी घटनेत अथवा अपघातात मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना सोसायटी आणि बँक ऑफ बडोदा यांच्या संयुक्त प्रयत्नातून तब्बल 1,30,00,000 रुपयांच्या धनादेशाचं वाटप युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं. तसेच शिर्डी व राहाता नगर परिषदेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोसायटीच्या वतीनं करण्यात आला. या प्रसंगी बोलताना डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सोसायटी चेअरमन विठ्ठल पवार व संचालक मंडळाच्या कार्याचं कौतुक करत आजचा हा ऐतिहासिक क्षण असल्याचं सांगत, जरी विठ्ठल पवार यांनी आमच्या विरोधात पॅनल तयार करत निवडणूक जिंकली असली तरी आमच्या विरोधात कधीही खालच्या पातळीवर टीका केली नाही. त्यामुळे कामगारांच्या हितासाठी त्यांनी जेव्हा जेव्हा आम्हाला आवाज दिला तेव्हा आम्ही सोसायटीच्या पाठीशी उभे राहिलो आणि यापुढे सुद्धा नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कायम पाठीशी उभे राहू, असा शब्द या डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिलाय. बँक ऑफ बडोदाच्या वतीनं देखील यावेळी या सर्व प्रक्रियेत चेअरमन विठ्ठल पवार यांचे अथक प्रयत्न व डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केलेली मदत यांचा उल्लेख करत उपस्थितांचे आभार मानण्यात आले. यावेळी साई संस्थान सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार, शिर्डीच्या नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, राहाता नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष, नगरसेवक तसेच शिर्डीतील मान्यवर नेते मंडळी, बँक ऑफ बडोदाचे झोनल मॅनेजर, शिर्डी शाखा व्यवस्थापक, साई संस्थान सोसायटीचे व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ आणि साईबाबा संस्थान कर्मचारी यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जसं माझ्या आधी सूत्रसंचालकांनी सांगितलं की याच्यामध्ये फार मोठा शेअरचा वाटा स्वतः सुजयदादांचा आहे. जरी बँकेने त्याचे विम्याचं कव्हर जरी घेतलं असेल तरी त्या विम्याची पूर्तता करण्यासाठी काही टेक्निकल गोष्टींची पूर्तता करावी लागते आणि ज्या भागामध्ये दादांसारखे जागृत लोकप्रतिनिधी आहेत एवढ्या बारीक सारीक गोष्टीमध्ये लक्ष घालून संबंधित पोलीस स्टेशनला सूचना करून योग्य वेळी त्यांनी त्या विम्याचं प्रदान करण्यामध्ये दादांनी सिंहाचा वाटा उचललेला आहे. दादांसारखे लोकप्रतिनिधी आपल्या भागाला लाभले ते आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. आणि बँक ऑफ बडोदा ही सरकारी बँक जरी असली तरी एक सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम बँक ऑफ बडोदा करते. सुरुवातीला मागच्या वर्षी पण असा काही अपघाती मृत्यू झाले होते, त्याच्यामध्ये आपण कंत्राटी कामगारांना समाविष्ट केलं नव्हतं सुरुवातीला. तर तशा प्रकारची सूचना आम्हाला चेअरमन पवारसाहेबांकडून आली होती. तर आम्ही बँकेच्या वरिष्ठ कार्यालयामध्ये त्या संदर्भात आमचे व्यवस्थापकीय क्षेत्रीय व्यवस्थापक बाबू सर, आमचे शाखा व्यवस्थापक तुषार लाटे यांनी त्यामध्ये पुढाकार घेऊन आपण आता आज रोजी आपल्याकडे साधारणतः 1,500 परमनंट आणि बाकीचे कॉन्ट्रॅक्ट मिळून असे 4,000 जे काही शिर्डी संस्थांचे एम्प्लॉई आहेत त्या सगळ्यांना आपण विम्याचं कव्हर दिलेलं आहे. तर आजच्या या कार्यक्रमाला दादा उपस्थित राहिले, बाकी सगळे उपस्थित राहिले आणि बँकेला हा कार्यक्रम करण्याचा आम्हाला तुम्ही संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करण्याचं ठरलं. परंतु दादांच्या मागे शिर्डी नगर परिषद आणि राहाता नगर परिषद त्या निवडणुका संपल्यानंतर लगेचच अहिल्यानगरच्या महानगरपालिकेची निवडणूक आणि ही सगळ्या निवडणुका संपल्यानंतर त्यांनी सांगितलं की जी शिर्डीत साई संस्थांच्या 2 कामगारांचा सकाळी पहाटच्या वेळेत जी हत्या करण्यात आली होती त्या पीडित अशा आमच्या 2 कामगार बांधवांना ही विम्याची रक्कम प्रदान करावयाची आहे. तसेच आमच्या संस्थेमार्फत नैसर्गिक व अपघातग्रस्त विमा म्हणून जे सभासद मयत झाले आहे त्यांनाही
धनादेश वाटपाचा कार्यक्रम करायचा आहे, तर दादांनी तात्काळ तारीख दिली आणि शिर्डीत आलेली सत्ता आणि राहत्यात आलेली सत्ता ही बहुमतानं आल्यामुळं आम्ही त्यांचा सत्कार करण्याचं आयोजन केलं की राहता व शिर्डी नगरपालिकेचे पदाधिकारी हा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. निश्चितच या संस्थेच्या जडणघडणीत या शिर्डी परिसरातील सर्वच नागरिकांचा सहभाग आहे आणि हे करत असताना ही सॅलरी अकाउंट योजना बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून आतापर्यंत 3 साई संस्थांच्या कामगारांना 40 लाख रुपयाचा लाभ आणि कंत्राटी कामगारांना 20 लाख रुपयाचा लाभ हा मिळत आहे. दादा, शिर्डीत कामगारांच्या अनेक समस्या आहेत. हा 598चा मुद्दा पुन्हा ते लोक त्रस्त झालेले आहेत आणि निश्चित यात काहीतरी मार्ग काढावा लागेल ही भूमिका मागं तुम्ही घेतली होती आणि ते कामगार हे आपल्याकडे एक वेगळ्या आशेनं बघत आहेत. आत्ताच साईबाबा संस्थांच्या प्रशासनानं आपल्या सूचनेप्रमाणे आश्वासित प्रगती योजना 10, 20, 30 लागू केलेली आहे आणि त्याचे आदेशही निघालेले आहेत. काही कर्मचारी वंचित आहेत, त्यांच्या साई संस्था प्रशासनाच्या निकषाप्रमाणे कामकाज चालू आहे आणि यात सरसकट सर्वच कर्मचाऱ्यांना ही योजना लागू व्हावी अशी कामगारांची मागणी आहे आणि यात आपण लक्ष घालाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. निश्चित या संस्थेचे आम्ही शोधाशोध केली. दादा परिवर्तन झाल्यानंतर या संस्थेचे पहिले चेअरमन कोण, ही संस्था स्थापन कधी झाली आणि खरोखर मला सांगायला अभिमान वाटतो 1950 साली आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना विठ्ठलराव विखे पाटील यांनी जगाला संदेश देणारा पहिला सहकारी साखर कारखाना काढला आणि सहकाराची मूर्तमेढ रोवली आणि 1957 साली या साई एम्प्लॉईज सोसायटीची स्थापना झाली. म्हणजे प्रवरेचं वारं 57 साली म्हणजे 7 वर्षात शिर्डीत आलं होतं आणि खरोखर त्या सहकाराच्या पावलावर पाऊल ठेवून 1957 साली पहिले चेअरमन, संस्थापक चेअरमन बळीराम बयाजी कोते पाटील यांनी या संस्थेची स्थापना केली. अनेक आजी माजी चेअरमनांना मी फोन करून विचारलं का बळीराम पाटलांचा फोटो आहे, परंतु कोणाला सांगताही आलं नाही की या संस्थेचे पहिले चेअरमन कोतेच होते म्हणून. टीका करत नाही, कमलाकर फार माझ्याकडे 1 टक्कलम भाव राहिले, परंतु माऊली विषय असा होता की मलाही हा विषय खरोखर माझ्या डोक्यात गणगणत होता की या संस्थेचं खरोखर एवढ्या काळात कुणी संस्था स्थापन केली. आणि दादा खेळ या गोष्टीचा आहे की तुम्ही 1950च्या साखर कारखान्याचे चेअरमन आहात. तुमच्या कारखान्याची मशिनरी तुम्ही आता बदलायचं काम चालू केलं आहे आणि खरोखर तुम्ही अख्ख्या परिसरात पाणी आणून ऊसाचं गाळपही जोरात करणार आहात. परंतु मला खंत वाटते की आमची संस्था पण 1957ची आणि आता मला पण या लोकांनी परिवर्तनात चेअरमन केलंय, तेवढं आमच्या संस्थेचं कार्यालय झालं पाहिजे. आम्हाला फक्त कार्यालय पाहिजे आणि ते सगळ्या बारीक सारीक थोडा खाडी कट कारस्थानं तुम्हाला सगळे माहिती आहेत, तुमच्या कानावर पण आलेली आहेत. निश्चित तुम्ही त्यात सहकार्य करणार आहात हे मला पण माहिती आहे. दादा, कामगारांचा प्रश्न खरोखर संस्थेचे जे कामगार आहेत अहोरात्र कष्ट करतात, उभे राहतात. या कामगारांना वेतनवाढ झाली पाहिजे, ती वेतनवाढ आम्ही आल्यानंतर केली. त्यांना गणवेश पण दिला
आज ही संस्था शिर्डीत गर्दी नसतानाही या कामगारांच्या प्रामाणिकपणावर संस्थेतील सर्व कामगारांमुळेच 5 कोटीचा टप्पा या संस्थेने पार केलेला आहे. आणि आज आपण सर्वजण या कार्यक्रमाला आलात हे मी माझं भाग्य समजतो. कारण कसं आहे का, मी खेड्यातला माणूस आहे आणि या ठिकाणी ही संस्था चालवत असताना तुमचं मार्गदर्शन हे 100% आम्हाला लाभत आहे. आणि या संस्थेच्या जडणघडणीत निश्चित या सर्वच लोकांचा वाटा आहे, सर्वच सभासदांचा वाटा आहे. साई भक्तांना जास्तीत जास्त सेवा कशी देता येईल या धर्तीवर आम्ही 30 दिवस खराब होणार नाही असा पेढा चालू केला. ही तुमच्या समोर दिसत असलेली साई तीर्थ पाण्याची बॉटल आहे आणि 10 रुपयात पिशवी आहे. आणि जेवढा प्रसाद, मोबाईल लॉकर्स हे एकदम अल्प दरात आणि प्रथम दर्शनी तुमच्या सूचनेप्रमाणे प्रत्येक ठिकाणी आम्ही रेट बोर्ड लावलेले आहे. भक्ताची कुठेही फसवणूक होणार नाही याची संस्थेच्या संचालक मंडळाच्या वतीनं व आमच्या वतीनं दक्षता घेतली जाते. आणि प्रामाणिकपणे कामगार करणारे कामगार या संस्थेला लाभल्यामुळे या संस्थेची निश्चित भरभराट होणार आहे. आणि एवढं बोलून मी माझं लाभलेलं वास्तव थांबवलो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिर्डी एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या चेक वाटप तसेच नवनिर्वाचित राहता आणि शिर्डी नगरपालिकेच्या नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि नगरसेवकांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपले सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय ज्ञानेश्वर आबा, व्यासपीठावर बसलेले शिर्डीच्या नगराध्यक्षा माननीय थोरातताई, उपनगराध्यक्ष माननीय अभयजी शेळके पाटील, राहतेचे उपनगराध्यक्ष माननीय विजूभाऊ सदाफळ, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष माननीय कमलाकर भाऊ खोते, ज्यांनी या कार्यक्रमाला निमंत्रित केलं असे माझे मित्र, या एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह सोसायटीचे सन्माननीय चेअरमन श्री विठ्ठलरावजी पवार, उपस्थित असलेले बँक ऑफ बडोदाचे झोनल मॅनेजर आणि सर्व सन्माननीय पदाधिकारी, व्यासपीठावरील सर्व शिर्डीतील सन्माननीय मान्यवर, समोर उपस्थित असलेले सर्व नवनिर्वाचित शिर्डी आणि राहत्याच्या आमच्या सन्माननीय नगरसेविका, सन्माननीय नगरसेवक, विविध समितीचे सन्माननीय सभापती, आलेले या सोसायटीचे सर्व सन्माननीय संचालक मंडळ, उपस्थित असलेले सर्व साईबाबा संस्थांचे कर्मचारी वृंद, आलेले सर्व सन्माननीय पत्रकार आणि मित्रांनो, सर्वप्रथम मी या संस्थेचे चेअरमन विठ्ठलरावजी पवार आणि सर्व संचालकांचे मनापासून आभार व्यक्त करतो की आमच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्काराचा कार्यक्रम पहिल्यांदाच कोणीतरी आयोजित केला आणि ती जबाबदारी विठ्ठलराव आणि त्यांच्या सहकार्याने घेतली, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आज जी दुर्भाग्यपूर्ण घटना शिर्डीमध्ये 1 वर्षापूर्वी साधारण घडली होती, संस्थांच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात आला होता आणि आज त्या हल्ल्याला 1 वर्ष उलटून देखील सातत्याने वर्षभरापेक्षा जास्त कालावधीला पाठपुरावा करत, हार न मानत आपण त्या परिवाराला त्यांना दिलेला शब्द आणि संस्थान एम्प्लॉई सोसायटीच्या माध्यमातून 40 लाखाचा धनादेश सुपूर्द करू शकलो, याचा मला सार्थ अभिमान आहे आणि समाधान आहे. राजकारणामध्ये शब्द देणं फार सोपं असतं. लोक क्षणिक वेळ मारून नेतात, पण जो शब्द आपण त्या परिवारांना दिला, जो शब्द आपण शिर्डीच्या जनतेला दिला, त्या घटनेनंतर आज कदाचित 1 ते सव्वा वर्ष उलटला असेल, 1 वर्ष झालाय, एकही परत नवीन घटना आपण शिर्डीमध्ये होऊ दिली नाही. जो शब्द आपण शिर्डीच्या माता भगिनींना दिला, जो शब्द आपण राहत्याच्या जनतेला दिला, या मतदारसंघाच्या नागरिकांना दिला. विठ्ठलराव तसे हुशार माणसं आहेत.
त्यांनी पॅनल उभा केला. आणि मी नेहमी म्हणतो, राजकारणामध्ये तुम्ही उभं राहा. कोणी कोणत्या पक्षाकडून उभं राहू शकतो. विठ्ठलराव हे माझ्या पॅनलच्या विरोधात उभे राहिले. पॅनल तयार केला, पण त्यांनी एक गोष्टीची काळजी आवर्जून घेतली की त्यांनी मला कधी बोट लावलं नाही. तर आपला प्रचार करत होते. त्यांनी कधी अपशब्द वापरला नाही. त्यांनी कधी पातळी सोडून बोलले नाही. त्यांनी मला नेहमी सन्मानपूर्वक वागणूक दिली. त्यांनी कधीही कुठल्याही निरीक्षणमध्ये, त्या निवडणूक प्रक्रियेमध्ये असं कुठलंही वाक्य जे राजकीय व्यासपटलाला पटणारं नसेल असं वापरलं नाही. त्याचा हा परिणाम आहे की त्यांच्या प्रत्येक कामासाठी मी धावून जातो आणि या एम्प्लॉई सोसायटीच्या कुठल्याही कामाला मी सातत्याने, माननीय नामदार साहेब असतील आणि मी असेल, आम्ही कटिबद्ध आहोत. तुम्ही आम्हाला काम सांगत राहा आणि आम्ही ते पूर्ण करत राहू. कारण की शिर्डीच्या कर्मचाऱ्यांचं कल्याण हे आमचं शेवटचं ध्येय आहे आणि आम्ही ते शेवटच्या श्वासापर्यंत पूर्ण करत राहणार हा विश्वास व्यक्त करतो. आज अनेक कर्मचारी इथं आले. कर्मचाऱ्यांच्या समस्या जटिल आहेत. ते एका दिवसात सुटण्यासारख्या नाही. आणि म्हणून मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करायला गेलोही होतो, परत विनंती करेल. आणि मला विश्वास आहे की नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल पाहत आज ज्या पद्धतीने महायुतीने काम या अहिल्यानगरमध्ये केलं, जिल्हा परिषद पंचायत समितीचा निकाल जनतेच्या आशीर्वादाने काही वेगळा लागेल असं मला वाटत नाही. पण आता वेळ आलेली आहे की 3 महिन्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे विनंती करून श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचं विश्वस्त मंडळ आता येणं आवश्यक झालेलं आहे. आणि आता ते पूर्ण ताकदीने प्रयत्न करणं गरजेचं झालं. 3,000 कोटी रुपये अखर्चित त्या संस्थांच्या खात्यावर पडलेले. या 3,000 कोटीमध्ये दडलेलं आहे या शिर्डीच्या आणि राहत्या तालुक्याच्या मुलांचं उज्ज्वल भविष्य. त्या 3,000 कोटीमध्ये दडलेला आहे या शिर्डीचा विकास. आणि त्या 3,000 कोटीमध्ये दडलेला आहे या संस्थांच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचे प्रश्न. आणि आता वेळ आली. मला विश्वास आहे की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यानंतर संस्थान विश्वस्त मंडळ देखील येणार आणि ते आल्यानंतर बरेचसे प्रश्न, किंबहुना 100% प्रश्न विठ्ठलराव हे सोडवले जातील. कारण की आज ज्या प्रक्रियेमध्ये सगळ्या गोष्टी अडकलेल्या आहेत त्या प्रक्रियेतून मार्ग काढण्याचं काम आम्ही करत आहोत. पण कुठंतरी अडचण होते. एक कर्मचाऱ्याच्या बाजूने निकाल देणं म्हणजे दुसऱ्या कर्मचाऱ्याच्या विरोधात असतं अशी भावना लोकांनी निर्माण. हा वाद आमचा आणि कर्मचाऱ्यांचा नाही, हा वाद कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांचा. आज जेव्हा 1,052 किंवा जे आपले परमनंट झालेले लोक होते 2,000 ची संख्या असेल, जेव्हा 10, 20, 30 लागू झालं तर ज्यांना लागू झालं ते आभार मानायला आले नाही आणि जे हुकले ते पूर्ण मला घेरून बसले. हे राजकारण आहे. मला कधीही कोणी आभार मानायला येत नाही. पण जे हुकतात त्या नियोजनामधून ते लोक येतात आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी. आता हा वाद कोणाचा आहे? 2 एकाच प्रकारच्या कर्मचारी घटकामध्ये 2 वेगळे वेगळे गट. एकाला लाभ मिळाला, एकाला नाही. आता दुसऱ्याला उद्या मीटिंग लावून आपण पाहू त्याच्यामध्ये काय मार्ग काढता येईल. हाच प्रश्न 598चा, त्याच्याला 488 झाले. त्यांच्या विरोधात कोर्टात जाणारे दुसरं कोणी नाहीये. त्यांच्यामधलेच रोज उठणारे बसणारे त्यांचेच कर्मचारी आहेत, त्यांचेच मित्र आहेत. तर आता ती प्रक्रिया आम्ही आता त्या सगळ्या कर्मचाऱ्यांशी बोलून मला वाटतं की या महिन्याअखेर किंवा फेब्रुवारीच्या 1 किंवा 2 तारखेला मी मीटिंग लावून हा प्रश्न पण लवकरात लवकर सोडू. कारण की न्यायालयामध्ये गेल्यानंतर हे प्रश्न अजून क्लिष्ट होतात, अजून अवघड होतात आणि हे प्रश्नाची सोडवणूक आपण एकत्रितपणे करू. विठ्ठलराव, परत एकदा तुम्ही जे प्रेम आमच्यावर दाखवत राहतात असंच प्रेम कायम ठेवा आणि निवडणूक लढवत राहा. जोपर्यंत तुम्ही माझ्या आडव्यात येत नाही तोपर्यंत मी तुमच्या आडव्यात शिरणार नाही हा शब्द मी तुम्हाला देतो. आणि आपण सगळेजण आल्याबद्दल सगळ्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने लाख लाख शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स,
श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोडलगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोडलगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.